चला तुम्ही चला समोर चला मला चला छोट आपण हो चला चला तुम्ही हो माहिती आमदार घ्यायचं संत भावले संत भावले आरोपीला फाशी आरोपीला फाशी करेंगे पार्टी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ करेंगे पार्टी तुम आगे बढ़ो नुसतं गरम व्हायला हवा पण लागेल ना काय लावलं नाही एखादं इतके काय नाही आपल्याकडे इतके काय नाही आपल्याकडे थोड्या विनोदला पण आणायची इच्छा व्हायची तुला पण आणायची इच्छा तुला हे ना येऊ का देऊ का तू असला कॅमेरा हो आता उलट किती वेळ चालणार टेक्निक असते कॅमेरा मध्ये कसं असून ऍडजस्ट करता हे पाहतो कॅमेरा चला मामा पुढे चला आलं ना जवळ आता जवळ आलं ना कुठं आलं हो सरपंच जवळ आहे ना आता मला घरी जावं लागेल मी तर आतापर्यंत जायचं आपल्याला हेच एक दिलेलं आहे ना मागच्या 1.5 वर्षापासून बोलून काय एक पण आपल्या कॅटेगरीचं दिसून राहिलं पुढे मिक्स करत
समोर झालं हो गरुड पाटील झाला जानो गरुड पाटील झालो भैया नंबर आहे ना लाईव्ह चालू आहे का? हा काय चालू आहे? पाटलांच्या पेजवर चालू आहे. अच्छा त्याच्यावर काय फेसबुक आहे? मनोज जरांगे ऑफिस भेटेल आपल्याला यांचं गाणे एमसीन वाल्याचा त्याच्यातून कसं काय मागताय तुम्ही? लाईव्हवर बघा ना. लाईव्ह हो लाईव्ह मोठी झाली ना आपली. हा जे आहे दुसरी ना आपण समोर
हळू ना हळू ना हळू ना लेडीज का घेते राहू चांगली घेते गेट पास झालं तर कलेक्ट करून काय झालं आज फोटो आहे तुमच्याकडे नेटवर्क कुठलं नेटवर्क हॅलो हा बोल हा हे जयराम पाटील पुढे पुढे या जर जास्त पुढे या जवळ नका म्हणजे आम्हाला काही टेन्शन देखील बोला हॅलो बाजूला
पाहिजे मला आलो नाही 10-15 मिनिटांनी नेट कुठलं झालं जरांगे पाटील गेलं गाव तुम्ही जवळ झाले आज नीट चालू बा हे मॉपमूळ कंटिन्यू चाललं बाळा तू पुढं एवढं काय हे करायला सगळेच करतात तिथं आम्ही आता मागे चालवलं मी काय लाईव्ह चालू आहे लाईव्ह कुठं होतं चला मॅम
हो गरुड पाटील ला लवकर. हो गरुड पाटील तुम्हाला सांगितलं तरी पण तुम्ही तेच करता. तुम्हाला सांगितलं तरी पण चला मावरा चला. अहो इथं माल सारखा सगळं येऊ नका कोणी. असं भैया चला साईडने भागून चला आपण. चला 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 मावरा चला चला मावरा चला चला लवकर चला. 1-2 मिनिट थांबा 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 2 मिनिट. चला 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 हो चला समोर चला समोर चला चला चिरंजीव गावकरी मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान झालेले. कृपया पाठीमागे आपण जायचंय. महिलांना थोडं जागा ठेवा. महिलांना थोडं समोर जागा ठेवा. 30 रुपये महिलांना वैभवताई देशमुख यांनी वर यायचे. फक्त महिलावर येतील आणि संतोष देशमुख कुटुंबीयावर येईल. यांच्या व्यतिरिक्त व्यासपीठावर कुणीही येऊ नये ही सर्वांना विनंती आहे. आपण आदरणीय आहात, सर्व श्रेष्ठ आहात, सर्व या ठिकाणी सामाजिक कार्यालयाला असणारी मंडळी आहात. परंतु फक्त
आणि महिला मंडळी एवढ्यांनीच व्यासपीठावर यायचंय. व्यासपीठावर इतर कुणीही बसू नये ही पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे. आणि मागे आपण सर्वांनी बसून घ्या. या ठिकाणी ऊन चांगला तापत आहे. सगळ्यांनी आपण डिवायडरच्या या डाव्या बाजूला सर्व मोर्चातील मंडळींनी येऊन थांबायचंय. आणि माझ्या समोर असलेल्या समोर जमलेल्या डाव्या बाजूच्या सर्व बांधवांना विनंती आहे, आपण जर मागे गेलात तर बसायलाही जागा आहे. आपण थोडं मागे जावं. स्टेजवरची मंडळी या ठिकाणी आपण सर्वांनी खाली जावं. महिला मंडळी सोडून इतर फक्त मस्ताचोकची जी कोणी पुरुष मंडळी असेल ती राहील वर. बाकी मंडळींनी खाली जावं. मस्ताचोक येथील संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबातील महिला मंडळी, इतर महिला मंडळी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील पुरुष मंडळी एवढेच व्यासपीठावर थांबावे. बाकीच्यांनी खाली जावं. आयोजकांपैकी सुद्धा काही लोकांना मला सांगायचं आहे की आपलं नियोजन करून आपण लोकांनी खाली जायचंय. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मराठा आरक्षणाचे सूक्ष्म अभ्यासक आदरणीय राजेंद्रजी कोटरे साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर संजीवजी भाऊ यांनी व्यासपीठावर यायचंय. डावा संघटनेचे किशोर भाऊ चव्हाण यांनी व्यासपीठावर यायचंय. जरांगे पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. अभिमन्यू खोतकर, संतोषी तांबरे, राजू देशमुख, संजयराव यादव, प्रदीप चिंताळकर, सुनील रत्नपारखे, संदीप तांबरे सर्व जाती धर्मातील बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वजण खाली बसलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी ते स्वतः खाली बसण्याची इच्छा प्रकट केलेली आहे. परंतु या ठिकाणी खास विशेष या सर्व मागण्यांचं निवेदन मांडणी करण्यासाठी सरकारकडे जे आलेले आहेत मराठा महासंघाचे राजेंद्रजी कोटरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. प्रत्येक राजेंद्र कोटरे साहेब सुद्धा खाली बसायचं म्हणतायत. बाकी सर्वांना विनंती आहे की खाली आपले बाजूला जय भवानी जय शिवराय. आपण आज या ठिकाणी सर्वजण बीड मस्ताचोक येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची जी पूर्ण हत्या झाली त्याच्या निषेधात जनाक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यासाठी व विविध मागण्या आपल्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. त्याचबरोबर परभणी येथील घटना सोमनाथ सुरवंशी यांचाही मृत्यू झाला त्याची चौकशी झाली पाहिजे. या सर्व मागण्याचं निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी आलो आहोत. आपण कोणत्याही जातीच्या विरोधात नसून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी आंदोलन आपलं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि आपल्यातले काही आंदोलक त्यांनाही राजकीय वळण लागलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी कुठलं राजकारण न करता कुठल्या जातीवर टीका न करता किंवा कोणत्या मंत्र्यावर टीका न करता देशमुख कुटुंबियांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि आजचा जरी हा मोर्चा झाला म्हणून काही सर्व आंदोलन संपलं असं नाहीये. यानंतरही आपलं आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे. आणि मस्ताचोक येथे अजितदादा पवार हे येऊन गेले, विरोधी पक्षातले लोक येऊन गेले, एवढे दिवस उलटून नुसतं येऊन गेले, परंतु कोणीही काही निर्णय असा घेतला नाही. आणखी काही आरोपी बाकी आहे त्यांनाही अटक झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. विविध मागण्याचं निवेदन आपण
या वैभवजींनी त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं सर्व संतोष देशमुख अण्णा यांच्या कुटुंबियाच्या वतीनं प्रशासनाला या ठिकाणी देणार आहोत. मी तत्पूर्वी या ठिकाणी आलेले आपले वैभवजीजी व त्यांच्या परिवारातील सर्वांना विनंती करतो त्यांनी छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावं. व्यासपीठाच्या पाठीमागील असलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती की त्यांनी समोर येऊन बसायचंय. सर्वांना विनंती आहे. डाव्या साईडला असलेले सर्व समाज बांधव देशमुख कुटुंबियाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणी जाऊ नये. सर्वांना विनंती आहे. व्यासपीठावर दुसरे कोणी त्या ठिकाणी थांबू नये. यानंतर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या ठिकाणी सर्व देशमुख कुटुंबियाला वैभवजींनी विनंती करतो की त्यांनी संतोष अण्णा देशमुख व सोमनाथ सुरेशी यांना पुष्पहार अर्पण करावा. यांच्या व्यतिरिक्त कोणी या ठिकाणी येऊ नका. धन्यवाद. याआधी सरकारने हिंदू मुस्लिम असा वाद लावला आणि निवडणुका लढल्या, त्या सक्सेस झाल्या नाही. नंतर मराठा ओबीसी असा वाद लावला, त्यामध्ये सरकार असेल किंवा विरोधी पक्षाचे लोक असेल यांना फक्त यांचं राजकारण करायचं, राजकीय पोळी भाजायची. परंतु आपल्याला असं अजिबात होऊ द्यायचं नाही. येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य असतील तिथं आम्ही ओबीसी आणि मराठा समाज गुन्ह्या गोविंदानं सोबत राहू. या राजकीय लोकांच्या कुठल्या शब्दाला आपण बळी न पडता आपला मूळ हेतू या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. याच्या परिवारातील सदस्यांना शासकीय सेवेत समावेश केलं पाहिजे. त्यांना भरघोस अशी निधी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी झाली पाहिजे. या सगळ्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाला ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य केलं, मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा फोन वरून असेल, अशांनाही सह आरोपी झालं पाहिजे. त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ जे काही पोलीस अधिकारी असेल त्यांना बरतरफच नाही तर त्यांना गुन्ह्याच्या गुन्ह्यात सह आरोपी झालं पाहिजे. आणि जी चौकशी समिती जी नेमली ती स्थानिकच्या जिल्ह्यातील न नेमता मराठवाडा विभागाच्या बाहेरची ISPS IPS लेवलचे अधिकारी, ते चांगले अधिकारी त्या ठिकाणी नेमले गेले पाहिजे. अशी याचबरोबर विविध मागण्याचं निवेदन आपण या कुटुंबाच्या वतीने देणार आहेत. आपण सर्वजण आलात. सर्वांना विनंती आहे, कोणी राजकीय मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, परंतु ते राजकारण म्हणून नाही, ते सामाजिक म्हणून आले, राजकीय विचारसरणीचे चप्पल म्हणून ते बाहेर सोडून आलेले आम्हाला निश्चित त्याची खात्री आहे. तरी सुद्धा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, कोणाने टीका टिप्पणी करून टाळ्या वाजवणं, त्या भाषणामुळे काहीतरी टाळून आणि टाळ्या वाजवणं, शिट्ट्या वाजवणं हा इथं असा प्रकार कळकळीची पुन्हा विनंती करून सांगतो. आपण कुठलाही या ठिकाणी कृत्य कोणी करू नका. आज आपण हे दुःख व्यक्त करण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि कॉमेडी हसी मजा इतर कुठं झाली असेल, कोणत्या नेत्यांनी किंवा कोणी केली असेल हरकत नाही, परंतु जालना जिल्ह्यात तसं होता कामा नाही. आणि या ठिकाणी जालना जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून मराठा समाज बांधव सर्वच जाती धर्माचे लोक उपस्थित झालेले आहेत. यानंतर मी त्या प्रस्तावना सुनील बापू आंबेड यांना या कार्यक्रमाची प्रस्तावना त्यांनी या ठिकाणी आप्पासाहेब पुढेकर हे उपस्थित आहेत. आजच्या या शोकसभेला उपस्थित सर्व जिल्ह्यातून आलेल्या सर्व समाजाच्या, सर्व धर्माच्या बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांनाही, या दोन मानव भावंडांना आपल्या न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला वाटतं आपण हे पोलच्या जवळचे थोडे या बाजूला सरकारना मागच्या लोकांना यायला जागा मिळाली या ठिकाणी. थोडं पुढे सरकार. आज या ठिकाणी
अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण हा मोर्चा आयोजित केला। बीडच्या मस्ताजोग येथील घटना ही बीड जिल्ह्यालाच नाही, मराठवाड्यालाच नाही, महाराष्ट्राला नाही तर या देशाला शर्मेने मान खाली घालवणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे। अत्यंत क्रूरपणे संतोष अण्णा देशमुख यांचा खून त्या ठिकाणी केलेला आहे। आता हा मोर्चाही आपण न्याय मागण्यासाठी काढलेला आहे। आता हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधातला मोर्चा नाही, हा मोर्चा कुठल्या धर्माच्या विरोधातला मोर्चा नाही, हा मोर्चा कुठल्या विरोधात नाही, तर ही अशी विचित्र अशी प्रचंड दहशत माजवणारी जी प्रवृत्ती आहे त्या ठिकाणी या प्रवृत्तीला फेडण्यासाठी आज या मोर्चाचं आपण नियोजन केलेलं आहे। कारण या ठिकाणी आपल्याला मागच्या काही काळात बघितलं असेल आपण 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी या देशामध्ये अराजक माजलेलं आपण बघितलं। हे अराजक माजलेलं कुठं बघितलं तर आपण कायम या ठिकाणी टीव्ही मध्ये बघितलं की बिहारमध्ये अशा घटना घडल्या, उत्तर प्रदेशात अशा घटना घडल्या किंवा नक्षलवाद्यांनी दहशतवाद्यांनी अशा घटना घडवल्या, अशा प्रकारची उदाहरणं या देशात आपण बघितलेली आहेत। परंतु आपल्या जिल्ह्याला खेटून असलेलं मस्ताजोग या ठिकाणी एक कुटुंब राहतं। या ठिकाणचे संतोष अण्णा देशमुख यांचं मूळ गाव बार्शी तालुक्यात आहे, परंतु आपल्या मामाच्या गावाला येऊन राहणारे संतोष अण्णा देशमुख 10 वर्ष या ठिकाणी सरपंच राहतात, पुन्हा एकदा पुढच्या 5 वर्षांसाठी सरपंच होतात। यावरून लक्षात घ्या या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल। या व्यक्तीला विकासप्रिय नेतृत्वाला या ठिकाणी आपल्या मस्ता गावचा या ठिकाणी विकास घडवायचा होता, समाजाची सेवा करायची होती आणि गेल्या 10 वर्षात त्यांनी ते काम या ठिकाणी योग्य पद्धतीने केलं आणि याला पुढच्या 5, 10 वर्ष, 25 वर्ष सुद्धा या ठिकाणी जनतेची सेवा करण्याचं व्रत या संतोष अण्णा देशमुखांनी घेतलं होतं। परंतु या ठिकाणी दृष्ट लागली आणि संतोष अण्णा देशमुखांनी मानवतेचा धर्म पाळला। त्यांच्या गावातला सोनवणे नावाचा मागासवर्गीय व्यक्ती या ठिकाणी या अवाडा कंपनीचा या ठिकाणी वॉचमन होता। हे प्रकरण कशातून घडलं की अवाडा कंपनीची पवनचक्की बीड जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये मस्ताजोग या गावामध्ये लावण्यात आली। या ठिकाणी ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प, एक मोठा प्रकल्प आपल्या गावात आला। या प्रकल्पामुळे आपल्या गावाच्या लोकांना रोजगार मिळेल, या प्रकल्पामुळे आपल्या तालुक्यातील गावांना वीज मिळेल, या प्रकल्पामुळे आपल्या परिसराचा विकास होईल, अशा प्रकारची भावना निश्चित स्वरूपात संतोष अण्णा देशमुख यांच्या मनामध्ये होती। त्यांनी जागा मिळवून दिली त्या कंपनीला काम सुरू करण्यासाठी सर्व ते सहकार्य त्यांनी केलं। त्यांच्याच गावातला सोनवणे नावाचा इसम त्या ठिकाणी वॉचमन होता। या वॉचमन असणाऱ्या सोनवणे नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी हे गुंड आले। त्या गुंडांनी त्या कंपनीला खंडणी मागितली। त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही काम बंद करा, आम्हाला 3 कोटी रुपये दिले पाहिजेत, तरच या तालुक्यात या जिल्ह्यात तुम्हाला काम करता येईल, नसता या जिल्ह्यामध्ये आमच्या परमिशन शिवाय एकही रुपयाचं काम कुणी करू शकत नाही, अशा प्रकारची धमकी देण्यात आली। त्या वॉचमननी सांगितलं, तो विचारा त्याचा काम केवढं, त्याचं काम जेवढं होतं तेवढा पुरता त्यांनी सांगितलं की मी अधिकाऱ्यांना बोलतो आणि त्यांनी परमिशन दिली तर तुम्हाला मध्ये जाऊ देतो। त्याला मारहाण करण्यात आली आणि या मारहाणाची कुणकुण या ठिकाणी सरपंच संतोष अण्णा देशमुखांना लागली। त्यांचं कर्तव्य होतं, माझ्या गावाचा नागरिक आहे, माझ्या गावातला प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टचं संरक्षण करणं, माझ्या गावातल्या नागरिकाचं संरक्षण करणं, यासाठी संतोष अण्णा देशमुख त्या ठिकाणी गेले, भांडण सोडवलं आणि या ठिकाणी भांडण सोडवल्याचा राग येऊन नंतर 2 दिवसामध्ये संतोष अण्णा देशमुखांचं अपहरण झालं। अपहरण करून 8-10 लोकांनी या ठिकाणी लोखंडी रॉडने मारलं, वायरने मारलं, गॅसच्या पाईपने मारलं, कत्तीने मारलं, तलवारीने मारलं, अशा प्रकारचा निर्घृण खून सतत 1-1.5 तास संतोष अण्णा देशमुखावर हे लोक वार करत होते। आपणही घटना बघितल्या, आपणही रोज पेपरला वाचतो, आज खून झाला, उद्या कुणाला तरी कोणी ढकलून दिलं, कुणी कुणाला गोळी घातली, कुणी कुणाच्या डोक्यात घाव घातला आणि तो व्यक्ती मरण पावला। परंतु 2 तास अमानवीय छळ या ठिकाणी या नराधम लोकांनी त्या ठिकाणी केला आणि अशा नराधमांना शिक्षा देण्यासाठी आपण या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे। परंतु मला या ठिकाणी सांगायचंय की एवढा क्रूरपणा, क्रूरतेचा कळस या लोकांनी घातला
सतत 2 तास त्यांना ते 200 ते 250 वार त्यांच्या शरीरावर करत होते. 3 ते 3.5 लिटर रक्त त्यांचं या ठिकाणी गोठलं होतं. यावरून लक्षात घ्या किती वेदना संतोष अण्णांना झाल्या असतील. तेवढ्याच वेदना मला देशमुख कुटुंबियांना सांगायचंय या महाराष्ट्राला झाल्या. त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांना माता भगिनींना आज या ठिकाणी अनावर झालं होतं. सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास झाला. त्यामुळे आपल्याला मला या ठिकाणी सर्वांना विनंती करायची आहे. पुन्हा एकदा सांगतो हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. हा मोर्चा या क्रूर पद्धतीने अत्याचार करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या विरोधात आहे आणि निश्चित स्वरूपात आम्हाला विश्वास आहे. या ठिकाणी चौकशी चालू आहे. परंतु आमचं पुन्हा सरकारकडे मागणं आहे की हा एक जो आरोपी राहिलेला आहे त्याला सुद्धा अटक करा आणि या सर्व आरोपींना एवढी जबर शिक्षा द्या की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात कुणी खंडणी मागितली नाही पाहिजे. या महाराष्ट्रात कुणी अपहरण केलं नाही पाहिजे. या महाराष्ट्रात कुणी खून करण्याची हिंमत केली नाही पाहिजे. अशा प्रकारची शिक्षा या सरकारने करावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आणि देशमुख कुटुंबियांच्या वतीनं आणि जालना जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही करतो आणि मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय भारत. यानंतर या ठिकाणी सर्वच जाती धर्मातील सर्व समाज घटकातील समाजासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी असतील काही सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी देशमुख कुटुंबीय सुद्धा शेवटी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल. त्यापूर्वी काही समाज संघटनेतील काही राजकीय व्यक्ती काही प्रमुख लोकांना या ठिकाणी आम्ही आपल्या संवेदना व्यक्त करण्यासाठी सांगणार आहोत. यानंतर दीपक केदार हे मनोगत व्यक्त करते. कृपया सर्वांना विनंती आहे शांतपणे ऐका आणि मान्यवरांनाही विनंती की त्यांनी वेळेचं भाषा सर्वजण बोलण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. वेळेचं भाषा घेऊन आपण बोला. कृपया ही आजची सभा ही श्रद्धांजली सभा आहे. या सभामध्ये या ठिकाणी वक्ते बोलतील परंतु त्या बोलल्यानंतर कोणी टाळ्या किंवा शिट्ट्या वाजायचे नाहीये. कारण ही श्रद्धांजली सभा आहे. सोमनाथ सूर्यवंशी असतील संतोषांना देशमुख असतील यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही आजची सभा आयोजित केलेली आहे आणि आपण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली त्या वक्त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. परंतु यापूर्वी कोणी सर्वांना हात जोडून विनंती कोणी टाळ्या वाजवायची नाहीये. उपस्थित धनंजय देशमुख संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू आणि सर्व पक्ष सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि जालन्यातील 18 पक्ष जातीचे बहुजन सर्वांना बोलण्याआधी जेवढ्या अटी घातल्या घटना अतिशय संवेदनशील आणि आयोजकांनी ज्या अटी घातल्या त्या आम्हाला मान्य. ही घटना तेवढी गंभीर आहे की आज हा 5वा मोर्चा आहे. महिना झालाय. एवढी संवेदनशील घटना आहे. 5वा मोर्चा आहे. महिना झालाय तरी या घटनेचा एक नराधम एक असणारा आरोपी आंधळे नावाचा अटक नाही. 25 दिवस झालं सोमनाथ सूर्यवंशीचा हत्याकांडाला त्याच्या अशोक गोरवाड नावाच्या ज्या मुलीच्यावरती 302चा गुन्हा नाही. आज महिना झाला तरी न्याय मिळत नाही. संघर्ष चालू आहे आणि सगळीकडे मात्र हा मुद्दा कसा दाबता येईल याच प्रयत्न या ठिकाणी केला जातो. यातले प्रमुख जे उमेदवार यातले जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही.
आम्हाला सांगितलं जातं त्याचा रोग नाही. राजकारणासाठी टीका सुरू आहे. म्हणून मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टावर पाडण्यात आलं, त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथंच अंत झाला. पण त्याचा मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन. या संतोष देशमुखच्या हत्याकांडातील ओसामा बिन लादेनला अटक झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका. ही भूमिका आम्ही घेऊन आलो. इतर 300 घटनांना भेटी दिल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो. पण एवढी निर्दयी हत्याकांड मी बघितलं नाही. एकही संतोष देशमुखच्या अंगावरती जागा नव्हती की त्याला मारलेलं नाही. एकही याच्याचा पावसाचा नव्हता की तो देखलेला नाही. आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी जातीवाद म्हणून मोर्चे काढायला लागले. जातीवादी मुद्दा म्हणून मोर्चे काढायला लागले. एका जातीच्या आरोपीला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मोर्चे काढायला लागले. त्यांना लाज वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. ही काही शॉर्टकट याच्यावर बोलणार नाही, काही तो पण नावं घेणार नाही. लक्ष्मण हाके, लाज वाटायला पाहिजे. प्रति मोर्चा काढताना लाज वाटायला पाहिजे. आणि त्या पुणे शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेताय. तुम्ही काल मोर्चा काढला, तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही. हे निरागस लेकर मुंबईला जाऊन आले. त्या अपघातातली गाडी घेऊन धनंजय देशमुख फिरतोय. ही बोलणं हा विरोध तुम्हाला राजकारणी वाटतंय. हे पक्षाचे वाटतंय. हे राजकारण करण्यासाठी बसले. एका मुलीचा बाप गेलाय, तिला काय वेदना होतात हे तुम्ही जमताय. तिला आधार देताय म्हणून ते जिवंत आहेत. नाहीतर यांना सुसाईड केल्याशिवाय पर्याय आहे का? त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का? अरे महाराष्ट्रामध्ये किती हत्याचे तुम्ही करणार आहेत? कर्मजीच्या भोस मागे त्या ठिकाणी मरण पावला तरी त्याला न्याय मिळाला नाही. या सम्राट सूर्यवंशीची आई 10 लाख रुपयाचा चेक परत पाठवते, तिला सुद्धा न्याय मिळत नाही. पीडितांचं सुद्धा मरण आल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत का? पीडितांची भाषावर केल्यावर न्याय देणार आहेत का? म्हणून आता आम्ही शांत बसणार नाही. 5वा मोर्चा 36 जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे काढू आणि संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. थांबायचं नाही. हा संघर्ष आता थांबणार नाही. कारण समग्र बहुजनांचं अस्तित्व हा धोक्यात आलंय. जेव्हा जेव्हा यांची सत्ता येते तेव्हा तेव्हा दलित मारला जातो, मराठा मारला जातो, बहुजन मारला जातो. इथल्या 18 पगड जातीला या ठिकाणी मारण्यात येतं. हे मजा बघण्याचं काम करताय. आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की 2.5 महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना असणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अरे संतोष देशमुख कोण होता? मानवतेचा प्रतीक होता, देशहितसैनिक होता. संतोष देशमुखनी ज्याला वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता. आज मला आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये आमचे भीमसैनिक जागेवर या ठिकाणी बसले. आमचे अण्णा भाऊ नवजींचे लेकर बसले. आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसले. संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडापुरता मर्यादित नाही, तर या महाराष्ट्रातले फुले शाहू बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा. हे लोक थांबणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, मला वेळ कमी दिला. जाता जाता एवढंच आव्हान करतोय, पंकजाताई मुंडे, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका, पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही.
मोर्चा करायचा आणि नावं घ्यायचं नाही. अरे जे जबाबदार त्यांचं नाव घ्यावं लागेल. का नावं घ्यायचं नाही? कुणाला घाबरायचं? अरे आमचा माणूस त्यांनी घ्यायचा पायपानी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नावं घ्यायचं नाही. मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय, हे पटलं नाही. अरे जेव्हा हा धनंजय देशमुख आणि इकडे दोन लेकर मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले, पंकजाताई मुंडे यांच्या सोबत निघालेला नाही. काय पाप केलं रे? काय केलं या लेकरांनी? आपल्या बापाला न्याय मागणं गुन्हा का? काय पाप केलं यांनी? पंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकला नाही. का जाऊ शकला नाही? उत्तर द्या. अरे मला वाईट त्यावेळेस वाटतं त्या धनंजय देशमुख लढतोय. संतोष देशमुख कोण होता? पंकजाताई. संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिल्या होत्या तेव्हा महाराष्ट्राच्या भूतचा भूत प्रमुख होता. तुमच्यासाठी लढला तो. अरे प्रीतम मुंडे उभा होत्या तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता. तुम्ही उभा राहिला तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता. भाजपचा तो पदाधिकारी होता. आणि बावनकुळे नावाचा माणूस बेंडकुळेवाणी दिसतो. हे वाजवारे टाळ्या, घाबरू नका कुणाला. माणसं मारायचे. आणि हा बावनकुळे सकाळी प्रेसला काय म्हणला? त्याला समजलं मारले. मग तो लाडकी बहीणचा अध्यक्ष केलं कारण वाल्मिक कराडचं काम चांगलं होतं. हे बावनकुळेचं सकाळचं स्टेटमेंट. अरे लाल वाटलं पाहिजे होता. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या या सगळ्या गँगला हे चांगलं म्हणताय. लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करताय. बावनकुळे काम करा. तसं बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे. त्यांच्या विरोधात मोर्चे चालले, त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टपुच्याला गृहमंत्रीच करा. काय चाललंय? हे चालणार नाही. पंकजाताई तुम्हाला या तिथं घ्यावं लागेल. पंकजाताई माझं आव्हान आहे, हे साऊ म्हणून आव्हान आहे की हा तुमचा कार्यकर्ता होता. त्याला न्याय द्या. वैभवीला न्याय द्या. या विराटला न्याय द्या. वाईट वाटतं पंकजाताई ज्यावेळेस तुम्ही मंत्रालयात बसून मंत्रीपदासाठी जे लोक येतात त्यांच्याकडून गुच्छ घेतात. हे लेकरं फुलाला हात लावू शकतात का? अरे हे लेकरं फुलं नाहीत का? त्यांचं आयुष्य दूर घालून टाकण्याचं काम केलंय आणि तुम्ही मंत्रालयात बसून गुच्छ घेताय, संस्कार घेताय. हे चालणार नाही. हा बंडाचा थांबणार नाही. संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे. त्या वाल्मिकांना गरज, त्या वाल्मिकला 302 चा आरोपी केलाच पाहिजे. आज आमच्या हाती चांगली माहिती आली. देशमुखरावला बोलत होतो की खंडणीच्या प्रकरणात अधिकाऱ्याचे हात पाय सुरू असं जे काही वाल्मिक कराड विष्णू चाटेला बोललाय त्याचे व्हाईट सॅम्पल मॅच होणार. 302 मध्ये अटक करा आणि त्याचा सारा कोण जर मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे. अरे काय केलं तुम्ही? आमच्या इतर खासदार बसलेत आमचे काय साहेबांना माहित आहे. इम्रान यांनी धरला होता. त्याचं फक्त एक हत्याकांड उघड झालं होतं. आणि जेव्हा पोलिसांनी खात्या दाखवल्या तेव्हा त्यांनी किती हत्याकांड मातीतून काढून दिले. अरे एकदा जर खात्या दाखवल्या तर ते गावांना सांगून गेले सुरेशांना केसचे 9 मुर्दे सापडले. तुम्ही खात्या दाखवा. मुर्देची मुर्दे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. पण पोलीस काय करते? पोलीस कार्यकर्त्याला मारते. सोमनाथ सूर्यवंशीला टाकलं मारून. 150 लोकांना मारून टाकलं. पोलिसांचं मला कळत नाही.
सगळे पोलीस सारखे नसतात. पोलिसांना कोण काम करू देत नाही हे आम्हाला माहित आहे. एकदा का ते सिंगम झाले, फक्त त्यांनी सिंगम झालं पाहिजे. ते पिक्चर मधला सिंगम बघायला आम्हाला आवडतो, पण पोलीस जर सिंगम झाले तर चिटिंग 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 म्हणेल आकाचा आकाश सुद्धा आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची, एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची. छपरी पोरं घ्यायचे, चिरकुट असणारे पोरांना गुन्हेगार करायचं. अरे कुणी पोचलंय? धनंजय मुंडे उत्तर द्या. कुणी पोचलंय सुदर्शन गुन्हेला? हा सुदर्शन गुन्हे कुठून निर्माण झाला? सुदर्शन गुन्हेचं घर जेव्हा मीडियाने दाखवलं तेव्हा कळालं की सुदर्शन गुन्हे किती गरीब आहे. अरे या सुदर्शन गुन्हेकडे मोटरसायकल घ्यायची अवकाश नाही, त्याच्याकडे स्कॉर्पिओ आली कुठून? त्यांच्याकडे स्कॉर्पिओ येतात कुठून? त्यांच्या रील्स निघतात कुठून? काय ते बळ देऊ देऊ बळ देऊ देऊ त्यांना असणारं गुन्हेगार केलं आणि आज ते आमच्या मुलावरती उठले. हे चाललं आलंय. देवेंद्र फडणवीस पण गृहमंत्री आहेत. जास्त काय या लेकरांचा अंत बघू नका, या समाजाचा अंत बघू नका. हे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या. आणि म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की वाल्मिक कराची जेवढी काही संपत्ती आहे ती शासनाने जप्त केली पाहिजे. वाल्मिक कराची संपत्ती जप्त करा. एवढंच नाही, जेवढे आरोपी त्यांची संपत्ती जप्त करा. आणि योगी आदित्यनाथला निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे म्हणायला आणता. जरा त्याच्याकडून शिकून घ्या ना, बुलडोजर कसे चालवते. का नुसता कटेंगे बटेंगे करायला आणायचा? आणि म्हणून या वाल्मिक देशमुखच्या घरावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसने बुलडोजर चालवलं पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे. धनंजय नाव खातून जायचं नाही. हा बँकर तुमच्या पाठीशी आहे, हे भीम सैनिक तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या भावाने जे बलिदान दिलं ते माझ्या भावाला वाचवण्यासाठी दिलं, हे आम्ही कधीच विसरणार नाही आणि महाराष्ट्रातल्या कुणी विसरता कामा नये. हे मानवतेचं प्रतीक राहिलं पाहिजे. राहिला विषय प्रतीक मोर्चे काढणार आहे. त्याला कालच परभणीमध्ये भीम सैनिकांनी हिंसा दाखवलाय. आता फक्त माईक वाढलाय. आता जर प्रतीक मोर्चा काढला तर त्याला आडवा हा निळा भीम सैनिक आल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या माध्यमातून सांगतात. सुपारी भेटली की वाजवायची, अरे ढोल तरी वाजवा. कुठं काय करतोय की अक्कल नाही. तुम्ही काढले मोर्चे आणि त्याचं स्वागत केलं. न्यायासाठी लढा आम्ही स्वागत करतो, पण या लेकराचा बाप मारलाय तुम्ही प्रतिमोर्चे काढताय. या लेकरांचा बाप मारलाय तुम्ही प्रतिमोर्चे काढताय. हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून संतोष देशमुखला ही श्रद्धांजली वाहतो. फुले शाहू बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात हे जे चाललंय ते योग्य नाही. आज माणुसकी आणि मानवता जिवंत आहे हे तुम्ही दाखवण्यासाठी या ठिकाणी उन्हात आलात. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि विराज आणि वैभवीला या ठिकाणी बळ देऊन तुझ्या बापाला न्याय देण्यासाठी लेकरांनो मी तुम्हाला जवळून बघतोय. सगळ्यात आधी मी तुमच्या घरी आलो होतो. तुमच्या अश्रू मी रोज गळगळ रडताना बघतोय. त्या भावाच्या, त्या पत्नीच्या, या लेकरांच्या वेदना मी बघतोय. अपाट वेदना असतात. या जॅकेटला अनेक आया बहिणींना मी गळ्याला लावलेलं आहे. त्यांच्या अश्रू आणि रक्त या जॅकेटला लागलेलं आहे. दुःख माणसाला ज्याला दुःख समजतं त्यालाच कळतं. या लेकरांचं दुःख अपाट आहे. मला अनेक जण म्हणतात तुम्ही अमुक नाव घेऊन बोलता, तमुक नाव घेऊन बोलता. मी त्यांना सांगितलंय तर या चिमुरड्याच्या बापाला न्याय देता देता मरण आलं तरी चालेल. बाबासाहेबांचं लेकरू हे शांत बसणार नाही, शांत बसणार. आणि म्हणून याच्यात न्याय झाला पाहिजे. या सगळ्यांना 302 मध्ये अटक झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे. यात असणाऱ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. एवढं बोलतो आणि रजा घेतो.
धन्यवाद दीपश्री केदार साहेब. यानंतर मी संजीवजी भोर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. वेळेचं भान ठेवून मनोगत व्यक्त करावं मान्यवरांनी. छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो. आमचा एक भाऊ ज्याला या नराधमांनी हाल करून मारलं त्या संतोष भैया देशमुख आणि सोमनाथ दादा सूर्यवंशी या भावांना अतिशय संतापजनक मानसिकतेत आदरांजली वाहतो. बांधवांनो, संतोष भैयाचा खून करून 1 महिना होत आला. सर्व आरोपी अटक नाही. संतोष भैयाचा खून झाला. खरं तर हा खून, ही हत्या जर पोलिसांनी आपली कार्यक्षमता दाखवली असती तर ही हत्या टळली असती. हा जो वादा करायला आहे, याचे जे पंचर आहेत, यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होते, यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि म्हणून हे माजलेले गुंड पुढे गेले आणि संतोष भाईची हत्या झाली. मग माझा प्रश्न आहे, पोलीस जबाबदार नाही? बरोबर वाटणार नाही. पोलिसांवर आक्षेप नोंदवायचे नाही आणि चांगल्या पोलिसांचा सन्मान करू, कर्तबगार पोलिसांना डोक्यावर घेऊ. पण ज्यांनी माती खाली त्यांना का संरक्षण द्यायचं? कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली, कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली, कोणी विचारलं नाही. आणि संतोष भैयाच्या हत्येपर्यंत या लोकांची मदत कशामुळे गेली? यांनी अनेक खून बसवले, अनेक अत्याचार, बलात्कार बसवले. अरे करारचा पोरगा याच्यावर पोक्सो दाखल करण्याचा प्रयत्न करते. त्याच जातीतील आमची एक भगिनी, तिला अजून न्याय मिळत नाही. अनेकांचे मुडदे पाडले, त्यांना न्याय मिळाला नाही. आणि एवढी अमाप संपत्ती या लोकांनी नंगानाथ माजवत जमा केली. माझा तुम्हाला प्रश्न आहे, एवढी मोठी कोट्यवधीची संपत्ती जरांगे पाटलांना विनंती, जरांगे पाटलांनी स्टेजवर यावं. जरांगे पाटील, जरांगे पाटलांना विनंती आहे, जरांगे पाटलांनी स्टेजवर यावं. जरांगे पाटील स्टेजवर या. हा, मनोज जरांगे पाटलांना विनंती, आपण इकडे यावं. आपण समाजाचं नेतृत्व आहात, आपल्याला विनंती, आपण इकडे यावं. बांधवांनो, एवढी कोट्यावधीची माया जमा केली या वाल्याकरांनी आणि त्याच्या सगळ्या गुंड पंढर लोकांनी. माझा तुम्हाला सवाल आहे, यांना कोणी राजकीय वर्चस्व, यांना कोणी राजकीय पाठबळ नसतं तर एवढी संपत्ती गोळा करू शकले असते का? मला उत्तर पाहिजे. गोळा करू शकले असते? नाही. कारण यांना पाठीराखा आहे आणि तो जर पाठीराखा आजही राजकीय नेतृत्व म्हणून मंत्रीपद भुजवून तसाच चाबी त्या समाजात सगळा नंगानाथ करून उघड्या डोळ्यांनी फिरणार असेल तर या प्रकरणाला न्याय मिळेल का? या प्रकरणातल्या आरोपींना शासन होईल का? मला आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे. एक आरोपी कृष्णा आंधळे, त्याला अजून अटक झालेली नाही, पण माझी खात्रीलायक माहिती आहे, हा आरोपी 29 डिसेंबर ते 3 जानेवारी हा आरोपी संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसलेला होता. ही माझी खात्रीलायक माहिती आहे. अतिशय वरिष्ठ अधिकाऱ्याला मी माहिती पुरवली. हे लोक एका बिल्डिंग मध्ये, एक बिल्डिंग 3 मजली बिल्डिंग, प्रत्येक बिल्डिंग मध्ये 2 फ्लॅट आणि ही सगळी बिल्डिंग फुले आंधळे नावाच्या लोकांची. या बिल्डिंग मध्ये हे लोक रात्री 2 वाजता यायचे. तोंडाला रुमाल बांधलेले, 40 स्कॉर्पिओ, निनावी नंबर नसलेली स्कॉर्पिओ, एक जण उतरायचा आणि फ्लॅट मध्ये जायचा. फ्लॅटचं लाईट लावत नव्हते. शेजारच्या गाडीला धक्का लागला, शेजारचे भांडायला लागले
तर हे लोक एका शब्दाने सुद्धा त्यांना उत्तर दिलं नाही. ही सर्व माहिती आम्ही पोलिसांना पुरवली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवली. तो वरिष्ठ अधिकारी बिचारी प्रामाणिक असते, पण खाली कारवाई करायला लावायची तर ते कोण आहेत, ते किती प्रामाणिक आहेत, त्यांच्या निष्ठा कोणाची आहे, या राज्याच्या जनतेची आहेत का, या राज्याच्या सरकारच्या आहेत, त्या आपल्या जातीचे आहेत, हे फार महत्वाचं असतं. त्या दिवशी रात्री तो आरोपी आणि ती 40 स्कॉर्पिओ त्या ठिकाणी आली नाही बाजूला, आणि हे सगळे आरोपी निसटले. सकाळी पुन्हा तो आरोपी आला. मला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं, साहेब आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वास आहे, या ठिकाणी हा कृष्णा अंधारे सकाळी परत येऊन गेला, त्याचं काय वस्तू असतील, पैसा काय तो 3 मिनिटात घेऊन फरार झाला. त्या पोलिसांनी, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं, म्हणे ते वाळू तस्करीतले लोक होते. माझा तुम्हाला सवाल आहे, वाळू तस्करीतले लोक शहराच्या एखाद्या बिल्डिंग मध्ये, एखाद्या फ्लॅटवर रात्री 2 वाजता अशा पद्धतीने प्रवेश करतील का? म्हणजे पोलिसांना कळत नाही, पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळत नाही. त्या दिवशी मी निर्णय घेतला, मी सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आहे, तरी पण निर्णय घेतला, एवढी फाड खाली जात असेल तर आमच्या एका बांधवाला न्याय देण्यासाठी राहणार उतरणार, का उतरायचं नाही? अरे सरकारमध्ये म्हणून या पद्धतीने जर पोलीस प्रशासन या प्रकरणाचा तपास करणार असेल तर ही जनता उतरणार, हे वादळ आणखी मोठं होणार.
आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की व्यासपीठावर कोणीही नेता नको, मला मी खालीच बसणार, परंतु आमच्या विनंतीला मानून ते वर आले आहेत. यानंतर मी परभणी इथून आलेले सचिनजी खरात यांना विनंती करतो की मोजक्या शब्दामध्ये 2 शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. मी मोजक्या शब्दात बोलतो. माझी कृती लय अवघड असते, राज्य सरकारला माहिती, देवेंद्र फडणवीस साहेबांना पण माहिती. मंत्री धनंजय मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, आपके पास क्या है? आपके पास मुख्यमंत्री है, उप मुख्यमंत्री है, आमदारकी है, प्रशासन है, और मेरे पास भारत देश का संविधान है. टाळ्या वाजू नका. आपला माणूस गेलाय, दुःख होतंय ना, आपला माणूस गेलाय, टाळ्या नका वाजू रे. आपल्या घरातील माणूस गेला, टाळ्या पण वाजवतो का? कधीच वाजू नका टाळ्या. विनंती, आपलं दुःख आहे. सुरुवात करतो. रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो. बीड जिल्ह्यामध्ये माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख याची हत्या या राज्य सरकारने केलेली आहे. हा राज्य सरकारवर माझा आरोप आहे. कारण या देशामध्ये दलितांना मारलं म्हणून एक मराठा समाजाचा माझा भाऊ येतो आणि म्हणतो चल कुणी मारलं दाखव. आणि त्यावेळेस याच माझ्या भावाला या खंडणीखोरांनी बेदम मारहाण केले, अतिशय निर्गुणपणे मारलं. अरे लाज वाटली पाहिजे, हिम्मत होती ना मारण्याची तुम्हाला, तर फोन कशाला लावायचे? समोर यायचं ना, समोर यायचं होतं स्वतः मारायला. लहान लहान पोरांना पाठवतो मारायला. लाज वाटली पाहिजे तुला कुत्र्या. वाल्मिक हिम्मत तर स्वतः यायचं ना, याला त्याला कशाला फोन करायचे? हे धंदा बंद करा. हा धंदा मनुवाद्यांनी संभाजी महाराजांना असंच मारला होता. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हात तोडले, पाय तोडले, डोळे तोडले. यानंतर याच मनुवाद्यांनी, याच मनुवादी विचारांनी परत आपल्या माझ्या भावाला संतोष देशमुखला त्याच पद्धतीने मारलं. मी तुम्हाला सांगतो, अजून तो एक कुत्रा आरोपी फरार आहे. धनंजय मुंडे, सांगा 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 लवकर. विद्रोह मराठवाड्यातला पाहू नका. मराठवाड्यानी विद्रोह पाहिलेला आहे भीमसैनिकांचा. ज्यावेळेस काम विस्तार झालं त्यावेळेस काय काय केलं ते भीमसैनिकांनी पाहिलेलं आहे, राज्यांनी पाहिलेलं आहे. माझ्या भावाला लवकर देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जर RSSचे, आम्ही सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजे का? विरोधी पक्षाला विचारू? हा, सरकारला प्रश्न विचारला पाहिजे का नाही? देवेंद्र फडणवीस साहेब, तुमची हाफ चड्डी आणि तुमची काळी टोपी, या देशामध्ये तुम्ही काळी टोपी घालून फिरता, कुणाचा निषेध करता? देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला प्रेम नाही आमच्याबद्दल, बहुजनांबद्दल. जर असतं ना तर तुम्ही आमच्या कुटुंबाला घरी भेटायला आलेले असते. आम्ही काय यायचं तुम्हाला भेटतो? आमच्या घरी माणूस मिळालाय आणि आम्ही तुमच्या बरोबर यायचं. फडणवीस साहेब, थोडी तरी असेल तर परत भेटाया, मागण्या विचारा आणि त्या मागण्या करून घ्या. माझी प्रमुख मागणी आहे, माझी अॅट्रॉसिटीच्या अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतली नाही. प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांवर अॅट्रॉसिटी दाखल करा आणि यांना डिसमिस करा. दुसरा मुद्दा घेतो आता. माझा भाऊ सोमनाथ सुरेंशी, सोमनाथ सुरेंशीला मारलं न्यायालयीन कस्टडी मध्ये. त्याची आई म्हणती, अरे FIR तरी दाखल करून घे बाबा आणि गुन्हे तर दाखल करून घे बाबा. पण बाबा करत नाही, बाबा काढतो पैसे. अरे पैसे नाही येत बाबा, पैशांची व्यवस्था आहे फडणवीस साहेब. आम्ही बसलोय धरणे आंदोलनला, मी पण बसलोय धरणे आंदोलनला. वत्सला मानवते, आंबेडकरी महिला, जसं संतोषला मारलं ना रिंगण करून,
तसंच रिंगण करून वत्सला मानवतेला मारलं. शौचालयाला आधी सांगितलं पोलिसांना आमच्या ताईंनी, तुम्हाला इथंच करायला लागेल हो शौचालय. अरे लाज वाटली पाहिजे अधिकाऱ्यांना. दलिताचा जीव दलिताचा जीव नाही का? आमचा जीव काहीच नाही. दाखवू का मी? भीमा कोरेगाव दाखवलं एकदा, परत भीमा कोरेगाव दाखवायला लावू नका. सोमनाथ सुरेशला न्याय मिळाला पाहिजे, वत्सला भानवतेला न्याय मिळाला पाहिजे. एक बाळंतीण मुलगी होती, पोलिसांनी तिला मारलं घरात घुसून. फडणवीस साहेब ऐका, हे सरकार, अहो हे सरकार पेशव्याचं सरकार आहे, शिवशाहीचं सरकार नाही. तिसरं सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय. लक्ष्मण हाके, लक्ष्मण हाकेंना काल विरोध केला परभणीमध्ये. माझं नाव सचिन खरात आहे. मी लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे. का सांगतोय? मराठवाड्यांनो, माझे आजोबा औरंगाबाद विद्यापीठाचे 1975 साली कुलगुरू होते, व्हाईस चान्सलर डॉक्टर शंकरराव खरात. मी त्यांचा नातू आहे. लक्ष्मण हाकेंनी काय केलं मला समजलं. लक्ष्मण हाके मी 4 दिवस बसलो होतो परभणीला. लक्ष्मण हाकेने म्हणलं, तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं बाबा हाके जर आला तर मी काय मांडीला बसणार नाही. साहेब काय झालं? म्हटलं काय झालं जरा युट्यूबला बघा, बातम्या बघा जरा. या नालायकांनी वाल्मिकांची बाजू घेतो हा नालायक. अरे लाज वाटली पाहिजे नालायकाला. मग मी साईडला झालो. मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की खरात साईडला काय गेले, जनतेमध्ये आमच्या आंबेडकरी जनतेमध्ये चर्चा चालू झाली, साईडला काय गेले. नको म्हणलो, कशाला वाद असं वाटलं. परत म्हणलो नाही आता सचिन तू आंबेडकरी कार्यकर्ता उठला पाहिजे. उठलो गेलो आणि त्याला सांगितलं, तू वाल्मिकांची बाजू जर घेतो ना, तू माझं नाही, तुला बोलण्याचा अधिकार नाही, तू मनुवादाचा हस्तक आहे, तू भाजपचा हस्तक आहे. या मनुवादाला जाडल्याशिवाय सचिन खरात शांत बसणार नाही. आणि माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांना आदरांजली द्यायची गरज नाही. सचिन खरातचं जरा इथं समजून घ्या, द्यायची कागद कधीच गरज नाही. मी कृती करणारा मुलगा आहे, मला बोलायला जास्त आवडत नाही. मला एकच आवाहन करायचंय माझ्या भीमसैनिकांना, बोलताना तारतम्य बाळगा. भीमसैनिकांनो, बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यात आले होते, त्यावेळेस म्हणाले होते की आपला समाज घरात जातो, गावागावात जातो, नंतर भांडण होतं समाजामध्ये. त्यामुळे भीमसैनिकांनो, हिंमत असेल ना तर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवा, पण वाईट बोलू नका हो, घाणेरडी भाषा करू नका. मी शब्द चुकीचा बोललो कुत्रा, त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी तसा मुलगा नाही, मी कृतीशील मुलगा आहे. आदरांजली वाहतो दोन्ही कुटुंबाला. आणि जर नाही मिळाला तर मी यांच्या बरोबर आहेच. आणि येणाऱ्या काळामध्ये रोडवर उतरून काय करतो हे तुम्हाला दिसेलच. जय भीम, जय भारत, जय शिवराय. यानंतर मराठा आरक्षणाचे अभ्यासक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेम्स लेन राजेंद्रजी कोंडरे साहेब हे बोलते. कैलासवासी संतोष देशमुख, कैलासवासी सोमनाथ सूर्यवंशी मागच्या आठवड्यामध्ये पुण्यातल्या खेड तालुक्यामध्ये 2 अक्षरशः लहान चिमुकल्यांचा बळी घेतला गेला. हे सर्वांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. वेळ काही जास्त घेणार नाही. सकाळी पांढरेपूरला एका ठिकाणी साहेब चहाला थांबलो होतो. काय गेलो होतो त्याच्यात? स्वतःच्या खिशात लाखांचा खळखळाट असावा, स्वतःच्या खिशात लाखांचा खळखळाट असावा, पण त्यामागे कोणाच्या 5 रुपयांचा तळतळाट नसावा, त्यामागे कोणाच्या 5 रुपयांचा तळतळाट नसावा. एका बाजूला अफाट संपत्ती, अफाट साम्राज्य, वेगळी ताकद, आणि त्याच्यासाठी जी काही मोर्चे काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. एकच वाक्य मी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ज्यांना शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा माहिती आहे, त्यांनी तरुणाईच्या हातामध्ये कॉम्प्युटर असलं पाहिजे, त्याच्या हातात पेन असलं पाहिजे, त्याच्या हातात रोजगार असलं पाहिजे. ते खरे समाजाचे हितचिंतक असतात. आणि जे लोक रिव्हॉल्वर, तलवार, खंडणी, बलात्काराचं समर्थन करतात, तो या विचाराचा पायी असू शकत नाही. यांची जागा चपलीपाशी आहे, यांची जागा चपल्यापाशी आहे.
आणि म्हणून दोनच गोष्टी सांगतो या ठिकाणी. आपला माणूस हृदयातला काळीच होता. राजकारणामध्ये निळू फुलेंनी चित्रपटामध्ये रंगेल पाटील आणि रंगेल राजकारणी रंगवला तो परळीत आहे. पण तेच निळूभाऊ लिबे व्यक्तिगत जीवनामध्ये अतिशय साधा माणूस आणि संवेदनशील राष्ट्रसेवा दलाच्या मुठीत जगलेला माणूस तो आमचा संतोष देशमुख होता. हे दोन चित्र आहेत. काय झालं या खुनामुळं? काय झालं या खुनामुळं? मराठवाड्याच्या तरुणाईच्या हातातल्या रोजगाराचा खून झालाय. इथली व्यवस्था बिघडली, इथली खंडणी, इथले अत्याचार, इथले बलात्कार, इथलं अराजक. काय पोलीस संरक्षण नाही, लोकांचं प्रशासन संपलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्याच्या तरुणाईचं रोजगाराची हत्या या निमित्त झालेली आहे. दादा एकच स्फोट या ठिकाणी होतो. हायकोर्टाची ऑर्डर मी आणली आता मला रात्री 3:30 वाजता एका कार्यकर्त्यांनी पाठवली. ऑर्डर आहे क्रिमिनल अपील 21/2007 हायकोर्ट वाल्मिक कराड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्याचा निकाल लागलाय 28 फेब्रुवारी 2019. केस काय? तुमचे काय मोठे आका यांची सभा होती. त्या सभेमध्ये त्यांच्या समाजातल्या एका माणसाने काय प्रश्न विचारले. अनेक लोक त्याच्यावर धावून गेले. धावून गेल्यानंतर त्याला मारहाण व्हायला लागल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या संरक्षित जीप मध्ये बसवलं. जीपला वेळा घातला. जीपच्या ड्रायव्हर जो पोलीस असतो त्याला रिव्हॉल्वर लावलं. रिव्हॉल्वर लावल्यानंतर आरोपींना अटक झाली. 2 वर्षाची अंबेजोगाई कोर्टाने शिक्षा दिली. हायकोर्टामध्ये 2019 मध्ये झालेल्या ऑर्डर मध्ये 17 नंबरचा पॅरा ऑर्डरचा नंबर पण इतर माध्यमांनी लक्षात ठेवा 21/2007. काय म्हणलं ऑर्डर मध्ये की जे वेपन जे रिव्हॉल्वर लावलं ते जप्तच केलं नाही पोलिसांनी. पोलीस खात्याच्या ड्रायव्हरला जर रिव्हॉल्वर लावलेला आहे आणि ते जप्त होत नसेल तर कोणतं पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीने त्या केसचा तपास करणार? तुम्हाला माहिती असेल की याच्यातले सगळे आरोपी मधला एका आरोपीवर 22 दिवसांनी त्याच्या घरात रेड केली. 22 असा बंदोबस्त असतो. आम्ही पुण्याच्या महात्मा फुले वेळेत राहतो. आमची रणसोड चौकी फार डेंजर आहे. एखादा आरोपी पळून गेला तर आई वडील जावई सगळे आणून बसवतात. पोलीस ठेवत नाही, हिशोब ठेवत नाही. 26/11 मध्ये बळी गेलेल्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे. पण असे लाचार पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांचे पाठीराखे होऊ नका. या केसचा अतिशय कठोरपणे सखोलपणे बंदोबस्त व्यवस्थित तपास व्हावा. एसआयटी कडनं परफेक्शन व्हावं. पुरावे भक्कम करावेत. या पुराव्यावर जे जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांना संरक्षण द्यावं. ज्या न्यायालयामध्ये ही केस चालणार आहे त्या फास्ट ट्रॅक मध्ये या बीडच्या बाहेर ती केस चालवली पाहिजे. अशा 4-5 मागण्या बरोबरच मराठवाड्याच्या सगळ्या तरुणांना आव्हान आहे. हा प्रश्न एक संतोष देशमुख म्हणून आहे आपले डोळे बंद आपण ठेवले म्हणून झालाय. उद्या आपल्या परिसरामध्ये दारूचे गुत्ते लफडी 10% व्याजाने देणारे लोक अरे तुमचे पेन चालवा इकडे रील येत आहेत. बाप तो बाप रहेगा. अरे बाप कशाला म्हणतात? जो लहान पोराच्या डोळ्यातल्या अश्रू पुसतो त्याला पायाने माटे एकदम जपून वापरतो फुलासारखा जपतो त्याला बाप म्हणतात. दुसऱ्याच्या संसाराची राख रांगोळी करणारा बाप कधी असू शकत नाही. आणि म्हणून बाप म्हणणारे जे रील आहेत हे रील सुद्धा पोलीस थांबवू शकत नाही. 2 समाजामध्ये विदुष्ट करणारे रील येत आहेत. सोशल मीडियामध्ये धुमाकूळ चाललेला आहे. कुठं गृहकर्त्याचं लक्ष असेल का नाही हे लक्ष द्या. ताबडतोब या गोष्टीमध्ये पूर्ण चौकशी करा. आमचे मित्र संजू भोर यांनी सांगितलं एकच मुद्दा अर्ध्या मिनिटातच सांगतो. बीड जिल्ह्यामध्ये साहेब शिक्षक भरती 2015 मध्ये झालीच नाही. कारण जिथं एकही जागा नव्हती तिथं 619 लोक या डब्यात घेऊन बसले बीडच्या. मी कुठल्या समाजाच्या विरोधात बोलत नाही परंतु या 619 मुळे SC ST आणि ओबीसीच्या 450 जागा गेल्या. भरती झाली नाही. आजही महाराष्ट्राच्या 21,000 शिक्षकांच्या जागा भरल्या गेल्या. एकटा बीड जिल्हा अपवाद की इथं भरती झाली नाही. ती ओबीसीची झाली नाही, SC ST ची झाली नाही, खुल्या प्रवर्गाची झाली नाही. ह्याला जबाबदार हाकेचा प्रश्न विचार ना कुणाला. तरमाळ्यासारखं काहीतरी प्रश्न विचारायचा काही समजत तर काहीच नाही. कुणी प्राकाला काही माहित नाही. परंतु आपण संवेदनशील असलं पाहिजे. या कुटुंबाच्या शेवटपर्यंत त्याच्या बरोबर राहा. संतोषला न्यायासाठी न्यायाची व्याख्या करणारे माणूस गेल्यानंतर न्याय कुठला? पुन्हा कुणाला अशा प्रकारची हुकमत झाली नाही पाहिजे. अशा व्यवस्थेसाठी मराठवाड्यातल्या तरुणांनी अशी जी काही उत्पत्ती ज्या ज्या ठिकाणी होईल तिचा प्रतिवाद जर केला
तर खऱ्या अर्थाने आपण शिवशाहूवादी फुले आंबेडकरांच्या विचाराचे पायकू एवढंच बोलतो आणि या कुटुंबाला आपल्या सर्वांच्या सदिच्छा मिळून त्यांची ताकद त्यांचं मनोबल कायम त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशी एक भावना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांनी सुद्धा या निषेध नोंदवण्यासाठी सहभाग नोंदवण्याचं फोनवरून सांगितलं. काही कारणामुळे ते येऊ शकले नाही. यानंतर ज्योतिताई बेटे यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावे थोडक्यामध्ये. आजच्या या जनाक्रोश मोर्चास उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या माता भगिनी, बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम आणि आमच्या सूर्यवंशी दादाला गेले 1 महिना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण आक्रोश अनुभवतो आहोत आणि त्याला कारणीभूत आहे माणुसकी किंवा संवेदनशीलता हे शब्द जणू डिक्शनरीतून हद्दपार झाले असतील अशा पद्धतीने संतोष अण्णांची केलेली हत्या. हा घटनाक्रम आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. खंत एकाच गोष्टीची वाटते की याच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी या कुटुंबाला आणि तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलंय. आणि मला वाटतं इथंच या बीड मधल्या पोलीस प्रशासनाचं अपयश सगळ्यांनी अनुभवलंय. आणि ज्या वयात वडिलांच्या कुशीत सुरक्षितपणे आयुष्य जगायचंय त्या वयातली ही चिमणी लेकरं आज त्यांचं शिक्षण बाजूला ठेवून न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर येत आहेत आणि त्याची आम्हाला लाज सुद्धा वाटत नाही. न्याय द्या असं म्हणण्याची वेळ काय येते? या महाराष्ट्राला देखील एक चांगला इतिहास आहे, एक चांगली परंपरा आहे. मग कायद्याचा जरब या गुन्हेगारी प्रवृत्तीवर का राहिली नाही? त्याला कारणीभूत कोण आहे याचा आम्ही कधी शोध घेणार आहोत का? ज्या अमानवी पद्धतीने एका तरुण लोकप्रतिनिधीची हत्या होते ते पाहता इथे मग सामान्य माणसाचा निभाव लागणार कसा हाही प्रश्न आमच्या मनात पडतो. आणि मला वाटतं म्हणूनच बीडच्या या भूमिपुत्राला, परभणीच्या या भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये ही जनता रस्त्यावर उतरते आहे. आणि मला शासनाला यावेळेस एकच गोष्ट सांगायची आहे की कायदा आणि सुव्यवस्था ढासळते आहे असं एक छापील वाक्य वारंवार ऐकण्यापेक्षा आम्हाला हे पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे की शासन या कायद्याची जरब या गुन्हेगारी प्रवृत्तीवरती कशा पद्धतीने बसवणार आहे. कायद्याने घालून दिलेल्या मुदतीमध्ये तपास अधिकाधिक वेगाने करण्यात यावा आणि या सर्व गुन्हेगारांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी ही सगळ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. परंतु संवेदनशील मनाला एक प्रश्नही पडतो की हे सगळं जरी झालं तरी गेलेला माणूस परत मिळणार नाही. आणि म्हणून माझं आपणा सगळ्यांना एक नम्र आवाहन आहे की या कुटुंबाच्या प्रती भविष्य काळात देखील आपली संवेदनशीलता जपूया. शासनाला ज्या हिरिरीने आपण जाब विचारतो त्यापेक्षा काकणभर जास्त हिरिरीने या कुटुंबाप्रती आपली जबाबदारी आपण पार पाडूया. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर मी ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण साहेबांना विनंती करतो, आरपीआयचे नेते, यांनी मोजक्या 2 शब्दामध्ये पुन्हा पुन्हा विनंती करतो की 2 शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. यानंतर खासदार साहेब, त्यानंतर स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी दीदी बोलतील आणि शेवटी जरांगे पाटील बोलतील. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या
निषेध सभेसाठी उपस्थित असलेले खासदार आणि सर्व तमाम पक्षाचे कार्यकर्ते, नेते, सर्व देशमुख कुटुंबातील सर्व मंडळी, आपण सर्व मित्र, सर्वात महत्वाची बाब अशी आहे, देशमुखाचा खून झाला, आरोपीच्या विरोधामध्ये आतापर्यंत 302 दाखल झाला नाही आणि आरोपीच्या विरोधामध्ये ज्या ज्या पद्धतीने पुरावे आहेत, ज्या ज्या गोष्टी आहेत, शासनाच्या समोर असताना सुद्धा तो गुन्हा नोंद होत नाही, याचं कारण काय? आणि म्हणून तुम्हाला आपल्या सर्वांना एक जाणीव करून घ्यायची आहे की या देशाच्या संविधानामध्ये तुम्हाला मिळालेल्या अधिकारामध्ये, तुम्हाला मिळालेल्या मूलभूत हक्कामध्ये तुमचे हक्क तुम्हाला मागून घेण्याच्यासाठी आणि मांडून तुमची अंमलबजावणी करण्याच्यासाठी जी तक्रार देत असताना ती नोंदवल्या जात नाही, याला कारण एक आहे की या देशाचं, या राज्याचं सरकार हा गुन्हा नोंद करण्याच्यासाठी पोलिसावर दबाव आणत नाही. पोलिसांनी ठरवलं तर तेव्हा त्याचा गुन्हा, ते घडलेली घटना आणि आरोपी ताबडतोब बाहेर येतो. इथं या देशमुखाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रभरामध्ये आपण सर्वांनी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्यात, ह्या संपूर्ण तमाम गोष्टीमध्ये तुम्हाला मुळामध्ये जावं लागणार आहे. की मुळामध्ये एक आहे, तिथं मिळणारा पैसा, तिथं मिळणारा भ्रष्टाचार, तिथं मिळणारे वाळूचे पैसे, या संपूर्ण पैशाचे मालक या गुन्हेगारीमध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून सरकार त्याला पाठीशी घालतंय, त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही. एक काल परवा दिवशी बातमी आली, परवाच्या दिवशी एक बातमी आहे पेपरमध्ये, एका कलेक्टरनं एका वाळूच्या टिप्परला 2 कोटी रुपयाचा दंड आकारला, त्याची नोटीस दिली. त्यांनी त्याच्यामध्ये त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून तो टिप्पर किती वेळेस वाळू घेऊन जातो बोगस हे शोधून काढलं. या बीडमध्ये जर तसं वाळूचं एका बाजूचा एक कलेक्टर तसं करत असेल तर बाकीचे अधिकारी का करत नाहीत? हा आरोपी सर्वांना माहित आहे, गुन्हेगार सर्वांना माहित आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांनाच, तमाम तरुणांना, आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, मित्र, घाबरायचं नाही. कायदा आपल्याला हातात घ्यायचा नाही, पण कायद्याप्रमाणे काम करण्याच्यासाठी यांना भाग पाडणार नाही, त्यांनी केलंच पाहिजे. म्हणून सूर्यवंशी ज्याला मारलं त्या पोलिसांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे. पोलीसवाले जेव्हा काही तपास करतात ते काही केलं नाही. पोलीस याच्यामध्ये सरकारनं स्टेटमेंट केलं की त्याला श्वासाचा जो त्रास होता, जो माणूस कस्टडीमध्ये मेला त्याला पोलिसांनी मारलं, त्याच्याबद्दलचं चुकीचं स्टेटमेंट करणं हे या सरकारची दिशाभूल आहे. आणि सर्वात महत्वाची बाब अशी आहे की जे का मागासवर्गीयाला, एका बौद्ध समाजाच्या माणसाला देशमुखांनी संरक्षण दिलं, न्याय मागासाठी गेले, त्याच्या विरोधामध्ये त्याला का मारलं म्हणून हा विचारायला गेल्याच्या नंतर त्याचा जर खून होत असेल तर त्या देशमुखाला न्याय मिळवून देण्याची महाराष्ट्रातल्या, देशातल्या तमाम आंबेडकरी विचाराच्या माणसाला माझं आव्हान आहे. मित्र, काही जरी झालं तर देशमुखाला न्याय मिळण्याच्यासाठी शेवटपर्यंत तुम्हाला आणि आपल्याला लढायचं आहे. कारण एक माणूस गरीबाला न्याय मिळवण्यासाठी गेला, बौद्ध कुटुंबातल्या पोराला मारलं म्हणून गेला. आणि ह्या घटना देशामध्ये, राज्यामध्ये जेव्हा मोठी माणसं, मोठ्या समाजाची माणसं लहान समाजाच्या माणसाला न्याय देण्याच्यासाठी रस्त्यावर आली, त्यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली, त्यांचे खून झाले, अशा प्रकारच्या घटना आहेत. म्हणून घाबरून जायचं काम नाही. देशमुखाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या न्यायाच्या मध्ये आपण सर्व आहोत. आमचा रिपब्लिकन पक्ष आहे, आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत. वाटेल त्या पद्धतीने का होत नाही, आपण जे लढणार आहोत याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढणार आहोत. देशमुख कुटुंबावर पडलेलं संकट, त्यांच्यावर झालेली एवढी मोठी हानी, याच्या सर्व दुःखामध्ये आम्ही आणि आमचा समाज आहोत, आपण सर्व आहोत. देशमुखाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यावर येणारे कोर्ट, त्याच्यावर येणारे अधिकारी हे सतर्क आणि चांगले असले पाहिजे, याची दक्षता घ्यावी. आणि ती मागणी आपली आहे की तिथं नेमलेले अधिकारी हे आरोपीला पाठीशी घालणारे नाही पाहिजेत, तिथं येणारे आरोपी हे आरोप शोधणारे पाहिजेत, अशा स्वरूपाची आपली आजची मागणी आहे. मला 2 मिनिट बोलण्याची संधी दिली. या दोन्ही लोकांना, सूर्यवंशी आणि देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं, त्यांचे खून केले, हे खुनाच्या दोन्ही लोकांना, आरोपींना 302च्या गुन्ह्यामध्ये घ्यावं आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी शेवटची मागणी करतो आणि थांबतो. माझे यानंतर जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे हे बोलणार आहे. तत्पूर्वी मी विनंती करतो खासदार साहेब 2 मिनिटं. या ठिकाणी माजी आमदार विलास बापू खरात, माजी आमदार संतोष सांबरे साहेब, अभिमन्यू खोतकर जी, सतीशजी टोपे मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, डॉक्टर राजन उडान साहेब, हिकमत दादा उडान यांचे बंधू,
हे जे बोराडे शिवसेना जिल्हा प्रमुख, राजेशजी राऊत माजी नगराध्यक्ष, विष्णुभाऊ पाचफुले शिवसेना गटनेते नगरपालिकेचे, रमेशजी गवाड, हरिहर शिंदे, बोल त्यानंतर संदीप खरात, डेव्हिडजी घुमारे, सुरेश मुळे ब्राह्मण सभा, बद्रीनाथ पठाळे, भास्कर आबा दानवे, संदीप ताडगे, संजय देठे, प्रशांत वाडेकर, परमेश्वर गरबडे, हिंदू महासभाचे धनसिंग सूर्यवंशी, सुनील रत्नपारखे, सचिन क्षीरसागर, अंकुश राजगिरे, रविकांतजी जगवरे, विश्वंभर भुतेकर, प्राध्यापक राजेंद्र जाधव, धीरज पाटील सवडे व सर्वच आलेले सर्व जाती धर्मातील मान्यवर आपल्या सर्वांच्या वतीनं माजी आमदार विलास बापू खरात हे बोलतील, त्यानंतर खासदार साहेब बोलतील आणि वैभवीताई बोलतील. आमचे आणि आपल्या सगळ्यांचे बंधू कैलासवासी संतोषजी देशमुख आणि परभणी येथे ज्यांची हत्या झाली ते आपले बंधू सूर्यवंशी यांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या झालेल्या अन्यायाला पाठिंबा देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मित्रांनो, ही जी बाब आहे ही संतोषराव देशमुख किंवा सूर्यवंशी यांची आहे असं नाही. वेळ आपला थोडा त्यामध्ये माझ्यासोबत घडलेली एक घटना सांगतो. खासदार साहेब, बीएड कॉलेज आहे. बीएड कॉलेजला एक मुलगा ऍडमिशन घ्यायला आला. ऍडमिशन घेताना मुख्याध्यापकाने त्याला पेपर दिले का एवढे कागद भरून आणा, तुम्हाला ऍडमिशन देऊन टाकू. त्याने ते कागद लिहून आणले, हातात दिले. त्यांनी सांगितलं फीस भरा. मुख्याध्यापकाने, प्रिन्सिपलने, त्यांनी काय केलं, रिव्हॉल्वर खिशातून काढला आणि त्या प्रिन्सिपलला म्हणला, तुला माहिती की मी कोणा गँगचा आहे, आम्ही पैसे देत असतो का घेत असतो. तो प्रिन्सिपल चक्कर येऊन तिथे खाली पडला. त्याचा चेहरा सुद्धा तुला आठवत नाही. मला काय सांगायचंय की हे लोन आपल्या सारख्याच्या प्रत्येक घराजवळ पोहोचलेले, याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. हा संतोषचे मारेकरी आणि सूर्यवंशीचे मारेकरी सुटले तर तुमचं मरण फार जवळ आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. की का असं होतं, आज 30-35 दिवस आरोपी सापडत नाही आणि आपण रस्त्यावर बसून मोर्चे काढतो. ही अतिशय दुःखद घटना आहे. कोणाची तुलना कोणाशी करू नये, परंतु मी संभाजी महाराजांचा पिक्चर पाहत होतो. त्यांच्यावरती अन्याय होत असताना ते पाहणं अशक्य होऊन बसलं आणि त्या एका कारणाने मराठ्यांचं साम्राज्य मावळलं. त्याच पद्धतीने संतोषला जी मारहाण केली, पाणी मागितलं तर काय दिलं, आमच्या महिला भगिनी इथं असल्यामुळे सांगता येत नाही. पाठीवरचा 1 इंच वार शिल्लक नाही ठेवला. डोळा, कान, जीभ, ह्या संदीपचा या सगळ्या प्रकरणात फार अभ्यास असणार. हा संदीप जर इकडे तिकडे हल्ला तर आपलं सर्वस्व डुबून जाईल. त्या याच्यातून ही संदीपची हत्या झालेली आहे. त्याचं करणं, त्याचं रडणं, त्याचं ओरडणं, संतोष, हे सगळं हे कसं पाहायचं आणि जे तपास करते त्यांना का दिसत नाही. एवढा वेळ, अहो सगळ्याला माहित असतं इथं विलास खरात काय उठलं की तिकडे 10-20 प्रतिक्रिया येतात, आम्हाला माहिती आहे असं आहे म्हणून. सगळ्या गोष्टी सगळ्याला माहित असतात आणि माहीत असून सुद्धा त्याला इतका वेळ लागतो, ही खरी निंदनीय बाब आहे. आज 75 वर्ष झाले आम्हाला स्वतंत्र होऊन. आम्हाला न्याय काढण्यासाठी बीड झालेल्या घटनेमध्ये आम्हाला जालन्यामध्ये मोर्चा काढावा लागतो. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज
जेव्हा हे प्रकरण झालं, मी बीड जिल्ह्यामध्ये आमचे जावई विजय पंडित उभे होते इलेक्शनला, प्रचाराला गेलो. त्यांनी सांगितलं 25% तरुणाच्या खिशामध्ये रिव्हॉल्वर विदाउट लायसन्स. मत देतो तर ठीक, कोण देणार नाही रिव्हॉल्वर पुढे मतदान. अनेक मतदारसंघात फिरलो मी. फॅशन झाली. पूर्वी लोक माझ्याकडे काम यायचे, मला काम द्या, मला कमीत कमी रोजगार हमीवर लावून घेऊन ठेवा. आता म्हणते मी लायसन काढायला लागलो, फक्त कलेक्टरला मला दुर्लक्ष करा. पेन गेला आणि बंदूक खिशात आली. हे फक्त बीड जिल्ह्यामध्ये घडत नाही, याची लागण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागत चाललेली आहे. यापुढे सर्वसामान्य माणसाचं जीवन आणि जास्त करून आमच्या भगिनीचं जीवन हे अतिशय अडचणीचं असणार आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्या भागातले पोलीस असतील, एसपी असतील, डीवायएसपी असतील, अजून कोण कोण या संबंधातले लोक असतील, त्यांना मी विनंती करतो की आता सध्या मोर्चे होत आहेत, ही क्रांतीची बीज आहेत आणि क्रांती सुरू झाली तर ती आटोक्यात आणणं फार अवघड होऊन जाईल. म्हणून तात्काळ परभणी आणि बीड इथले संपूर्ण आरोपी 24 तासाच्या आत पकडले पाहिजेत आणि त्यांच्यावरती 302चे कलम लावून त्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे. ही जनतेची मागणी आहे. सरकार करल अशी माझी 100% अपेक्षा आहे. सरकारने करावं एवढी विनंती करतो. आणि या दोनही कुटुंबांना शब्द कमी पडतात श्रद्धांजली व्हायला, तरी सुद्धा मी अत्यंत मनापासून श्रद्धांजली वाहतो. ते तर गेले, पण जेव्हा देशमुखांची लहान मुलगी येऊन टीव्हीवरती बोलायला लागती, पाठिंबा जो असतो तो गेल्यावर काय होतं त्या मुलीकडे सुद्धा बघवत नाही. मग या कुटुंबांना ईश्वर शांती देव म्हणण्यापेक्षा शक्ती देव. अजून त्यांचा प्रवास याच्यातून चालू आहे, तो सुखकर व्हा, आनंदी व्हा आणि सरकारने त्यांना पाठीमागं वळून पाहावं लागणार नाही, एवढी मोठी मदत त्यांना करावी अशी सरकारला मी विनंती करतो. आणि या दोन्ही कुटुंबियांनी अत्यंत शांततेने ह्या सगळ्या प्रकरणाचा मुकाबला करावा एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. राष्ट्रवादीचे जगन्नाथजी काकडे साहेब, त्याचबरोबर रवींद्र तात्या तौर हेही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत. यानंतर मी खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांना विनंती करतो, त्यांनी मनोगत व्यक्त करावे. सर्वांना विनंती आहे की शांतपणे 2 मिनिटं ऐकून घ्या. वैभव दिदीचं आपल्याला मनोगत ऐकायचंय. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आणि बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करतो आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आज जो जालना येथील जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला, त्याचा जास्त अंत आता सरकारने पाहू नये. सरकार नावाची यंत्रणा जनतेच्या अपेक्षेला उतरावी. आत्ताच बापूने सांगितलं की सरकारला विनंती करतो. बापू, सरकारला विनंती करता करता जर सरकार ऐकत नसेल तर रस्त्यावर उद्या आणखीन एकदा उतरावं लागेल आणि दुसरी क्रांती करावी लागेल की काय, अशी भीती या राज्यामध्ये वाटायला लागलेली आहे. कोणताही निर्णय बघा, एखादा निर्णय या बाजूने झाला का दुसऱ्या जातीला त्या बाजूने उभं करायचं आणि कोणत्याही बाबतीत हीच भूमिका घ्यायची. हे आता जास्त काळ चालणार नाही. मी या ठिकाणी फार मोठं लांबलचक भाषण करायला उभं नाही, परंतु या जालन्याच्या मोर्चामध्ये मी एवढ्यासाठी सहभागी आहे, या जिल्ह्याचा खासदार म्हणून तर आहेच आहे, पण एक ज्या संतोष देशमुखांच्या वर ज्या पद्धतीने अमानुष हत्या करण्यात आली, ज्या सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत असताना मारून टाकण्यात आलं,
या सगळ्यांना न्याय कधी मिळणार आहे, ही भूमिका इथून पुढच्या काळात तात्काळ सरकारने घ्यावी, नसता परत एकदा मोठं आंदोलन या राज्यात राहील आणि त्यावेळेला सरकारला पळता थोडी होईल, तर वावगं होणार नाही. मी परत एकदा देशमुख सूर्यवंशी कुटुंबियाच्या सोबत सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर या जे आपण निवेदन देणार आहोत ते थोडक्यामध्ये आमचे संदीपराव ताडगे, अशोक पडूळ हे निवेदन वाचून दाखवतील. मनोजदादा जरांगे पाटलांची तब्येत खराब आहे. ऍक्च्युअली ते दवाखान्यात जाणार होते, पण न जाता इथं उपस्थित राहण्यासाठी मुद्दाम आलेले आहेत, परंतु ते बोलणार नाहीत त्यांची तब्येत खराब असल्यामुळं. यामुळं आता निवेदन वाचण्यात येईल आणि त्यानंतर वैभवी दिदीचं या ठिकाणी मनोगत होईल. खालील प्रमुख मागण्या या गांभीर्याने सरकारने घ्याव्यात. कैलासवासी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. दुसरी मागणी, या प्रकरणात अटक असलेल्या वाल्मिक कराड याला सहआरोपी करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तिसरी मागणी, वाल्मिक कराड याच्यावर वरद हस्त असणाऱ्या राजकीय मंडळीची SIT चौकशी करावी. चौथी मागणी असे, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सहआरोपी करावे, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. पाचवी मागणी असे, कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण जलद न्यायालयात चालवण्यात यावे. सहावी मागणी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 कोटी रुपयाची मदत देण्यात यावी, तसेच त्यांच्या मुलीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. सातवी मागणी, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या गावास व कुटुंबियास पोलीस संरक्षण देण्यात यावे. आठवी मागणी असे, SIT चौकशीसाठी नेमलेले अधिकारी हे बाहेरील विभागातील झोन असावे. नववी मागणी अशी आहे, सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला, त्यांना मारहाण करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांना बडतर्फ करावे. याच्या कुटुंबियातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे. करिता जन आक्रोश मोर्चा काढून आपणास मुख्यमंत्री साहेब आपणास निवेदन देत आहोत. यानंतर संतोष अण्णा देशमुख यांची कन्या वैभवीताई हिला मी तिचं दुःख मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. या मंचावर म्हणजे माझ्या समोर एक फुल आहे, ते फुल आज उन्हाच्या प्रकाशाने सुकलंय आणि मगाशी दादा म्हणले की आम्ही सावरू शकलो नसतो, आम्ही आत्महत्या केली असते, कारण की आज आमच्या कुटुंबाचा, आमच्या सर्वांचा, आमच्या गावकऱ्यांचा आनंद आज आमच्याकडून हिरावून घेतलाय. पण ही कधी फुलू शकते, पण आज तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभा राहू शकलो, आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्यायाचा लढा पुढे घेऊ शकलो. आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे, त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलात. मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले, असं सहकार्य करा. आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या, त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते. आज जसे तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा. आणि आज आम्हाला फक्त चलताना धक्काबुक्की लागते, आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाहीये, तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात. पण माझा एक प्रश्न आहे, जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एक विचारते, का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं? आज आम्ही फक्त रस्त्याने चलत असताना आम्हाला धक्काबुक्की लागते, पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे. त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं. आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे, माझ्या आई वडिलांची मी लेक आहे, पण आज मला याची खंत वाटते, मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये. पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल
जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो. मला माफ करा. मला सगळे दिसते फक्त माझा दादा दिसत नाही. माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्व दिलं तो माझा दादा होता. मी सावलीसारखं त्याच्यासोबत 24 तास होतो. पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो, माझा दादा आज या जगात नाही, पण तरी लाखो भाऊ माझे तुम्ही माझ्या पाठीशी आहेत. खरंच दादा बोलले की नाही कशासाठी मागायचं, चुकलं काय होतं आपलं, देशमुख कुटुंबियाचं चुकलं काय होतं, संतोष अण्णांचं काय चुकलं होतं, 20 वर्ष समाजकार्य केलं, कुटुंब उघड्यावर ठेवलं, ते चुकलं होतं का? तुम्ही सांगा मला, हे चूक होती का आपल्या कुटुंबाची? अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला, एका कुटुंब प्रमुखाला नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला असं संबोधलंय. मी एवढीच विनंती करतो की ज्या पद्धतीने ही घटना घडली चुकीची, तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललोय, त्यांना पण शब्द दिलाय की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायला की कोण आरोपी आहेत, सगळ्यांनी सांगितलं की आरोपी कोण आहेत. आज पण सीआयडीच्या हाती एक व्हॉइस सॅम्पल हे मॅच झालंय, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या, मी पण मागं हटणार नाही. मी त्याचा भाऊ आहे, मी त्याच्या रक्ताचा आहे, तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही मागं हटणार नाही. माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला 18 पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही. माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा. माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही, खूप गोष्टी आहेत अशा. याच गेल्या वर्षी याच दिवसात 12 जानेवारीला सिंदखेड राजाला माझा भाऊ सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आला होता. अशा असंख्य आठवणी आहेत. सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालताना त्याला एवढं सुख भेटत होतं की त्याच्याकडे आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं, पण त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जे की तुम्हाला आज दिसते. त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. त्यातलेच भाग म्हणून तुम्ही आहेत. मला शेवटपर्यंत साथ द्या, मी शेवटपर्यंत राहील. आणि एक शब्द देतो तुम्हाला, आताच मानवाधिकार मध्ये आपल्या याचा गुन्हा नोंद झालेला आहे, ते लवकरच पथक बीडला येईल. तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ञ मंडळी आहे, मला जेवढं या केस मधलं माहितीये, मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथे सांगितलं, इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये, शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते. हे त्यांना दाखवून द्यायला हा भावाचा अंत झालाय. आज माझा भाऊ नाहीये, पण त्यांना हा एक चान्स आहे की गुन्हेगारीला कसं मुळासकट संपून टाकता येतंय. एवढी माझी त्यांना विनंती असेल. धन्यवाद. नक्कीच धनंजय दादा आणि वैभवताई आपल्या सोबत समाज हा शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी राहील. सर्वप्रथम सगळ्यांना विनंती आहे की सर्वप्रथम या ठिकाणी आता राष्ट्रगीत होणार आहे. राष्ट्रगीतासाठी सर्व जागेवर उभं राहायचे. याच्यानंतर या सभेचं आभार व्यक्त करण्यासाठी देवकर वाघ पाटील यांना विनंती करतोय.